गोकुळचा 63वा वर्धापन दिन. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या वतीनं गोकुळच्या 63व्या वर्धापन दिनानिमित्त गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ, गोकुळ श्री स्पर्धा तसेच विविध बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि सर्व संचालक मंडळ, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव इथे संपन्न झाला. यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ गेल्या 5 वर्षात सातत्याने प्रगतीपथावर असून संघाच्या ठेवी 320 कोटी रुपयांवरून वाढून सध्या 604 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच दूध उत्पादकांना म्हैस दूध खरेदी दरामध्ये 14 रुपये आणि गाय दूध खरेदी दरामध्ये 10 रुपये अशी उच्चांकी दरवाढ दिलेली आहे. डिबेंचर संदर्भात नेमलेल्या समितीनं लवकरच अभ्यास करून दूध उत्पादक आणि संस्थेच्या म्हणण्यानुसार निर्णय घ्यावा. सध्या संघाचे दूध संकलन सुमारे 20 लाख लिटर पर्यंत पोहोचले असून येत्या काळात ते 25 लाख लिटर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ हा केवळ दूध संकलनापुरता मर्यादित न राहता दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीद्वारे अधिक विस्तार करण्याचे धोरण संघाने स्वीकारले आहे. गोकुळची गुणवत्ता आणि विश्वास सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्वर्गीय आनंदराव पाटील चुळेकर यांच्यासह जुन्या सहकार नेत्यांनी दूरदृष्टी ठेवून गोकुळची भक्कम पायाभरणी केली. गोकुळमुळे सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल याची जाणीव त्यांना होती. आज सुमारे 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम गोकुळमार्फत होत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील सहकाराची स्थिती पाहिली असता कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराची मजबूत परंपरा असल्याचं दिसून येतं. जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ आणि साखर कारखानदारी याच्या माध्यमातून सहकाराचा पाया अधिक बळकट झाला आहे. सध्या साखर कारखानदारी काही अडचणींमधून जात असली तरी केडीसीसी बँकेच्या सहकार्यामुळे ही व्यवस्था चालू आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून गोकुळचे नाव अधिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय आनंदराव पाटील चुळेकर यांनी 16 मार्च 1963 रोजी सहकाराच्या माध्यमातून लावलेलं छोटंसं रोप आज मोठ्या वटवृक्षात रूपांतरित झालंय. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला मोठी चालना मिळाली असून हजारो दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीला गोकुळचा मोठा हातभार लागला आहे. संघाचा कारभार पारदर्शक पद्धतीनं आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून चालवला जात असल्यामुळे संघाची सातत्याने प्रगती होत आहे. गोकुळने उत्पादित केलेल्या 12 विविध फ्लेवरमधील गोकुळ आईस्क्रीमचा अधिकृत विक्री शुभारंभ करण्यात आला आहे. निश्चितच गोकुळ आईस्क्रीम हे ग्राहकांच्या पसंतीस उतरेल. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते केक कापून 63वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचे स्वागत संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. सन 2024-25 सालात जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय गाय म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा संस्था, म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा संस्था, म्हैस उत्तम प्रत दूध पुरवठा, गाय म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा महिला संस्था तसेच कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील जास्तीत जास्त दूध विक्री करणाऱ्या दुग्धजन्य पदार्थ वितरकांचाही सत्कार आणि बक्षीस वाटप करण्यात आले.